मामा चला भरा ना आंबे पटापट. हा आम्ही भरू लागतो ना. ते भाचा येईल तेव्हा येईल. येते ना आता. इथं बाजूला असतं बसलेला होता ते. त्याला फोन केला मी. त्याचं दुकान घेऊन आवरायला जरा वेळ लागते ना. ते येईल तिथं. ती भाचा गेलेला एक आमचा तिकडं आंबिकाला गेला खेड्यावर. त्याला कुठं जाऊ दे एक बरी ते नाही आलं तरी चालते. फोन करा बरं पटकन. बोला पटकन तुमच्या भाषेले. हा मग राजू लय उशीर झाला आपल्याला गावात झाले तर मग कोणी घेईल का आंबे. हा आंबे माये व्यापारी मी काय फायदा व्हायचा ते मला होईल. हा हे कोण घाई करू राहिला एवढा. नेमकं हाय काय यायच्या मनात. तसं आंबिकाले तर जाच आहे त्या गावात. पण ते कसं आहे माहिती का. जरा याच्या मनात काय आहे ते समजलं पाहिजे ना आपल्याला. नाही तर येणं काही नाही आपल्याला मदत काही गचू द्याव याचा काही भरोसा नाही ना. मामा भरू का आम्ही आंबे. टाकतो ना कटल्यात टाकतो ना. कशा बमण्या फात करायले. हा मामाला मदत करा जरशी. मामा आता आपल्या गाववाल्याचे सोरे होणार का. हा त्याची चुलत भाषी दिलेली आहे ना आपल्या बंधासले. ए थांब रे बा आंबे नको भरू थांब. मला हे नाही समजत तुम्ही काऊन एवढी घाई करू राहिले रे. हा काय हाय काय नेमकं सांग. तसं काही नाही हो मामा. आम्ही म्हटलं बा आपले माणसं आहे तुम्ही मदत करू आलो बा तुम्हाला. अबे का शिवलाल मला का माहित नाही का हा बिना फायद्याची मदत कोणालाच करत नाही ना तू. आता खरं खरं सांग नेमकं काय आहे ते. नाही तर मी येत नाही बरं तो गावाले. तुमचा काही भरोसा नाही का. सोयरे सोयरे म्हणशील लगा देशील कच्चू मले. शिवलाल भाऊचं असंच आहे ना. हा युवलाल होते ना मस्त. आता मामा आता लवकर येऊ का उशिरा येऊ आपल्याला काय घेणं आहे. संध्याकाळपर्यंत घरी जाणंच होतं ना. घाई केल्याच्या ना शकाला असेल त्याला आता. कारण त्याला पहिलेच माहिती आहे शिवलाल कसं आहे ते. मामा मी काय म्हणतो मी खरं खरं सांगतो तुम्हाला काय आहे ते. आमचं काही असं नाही बा. तुम्हाला काय आम्ही काही फसवणार नाही काही नाही. कसं आहे माहिती आहे का. ते राजू आम्हाला त्या गाडीवाल्यांनी इकडे सोडलं राजू. आमच्याजवळ आता पैसे नाही. आम्हाला घरी जायचं आहे. पैसे नाही म्हणून मी आणलं बा तुमच्या कडला जाऊ बा. तुमचे आंबे इकडे होते दोन्ही होते बा. तुमचाही फायदा होते आणि आम्हाला घरी जाणं होते. काय सांगता हा. आणि मग ते तुमच्या गावात आलेला माणूस ते 90 रुपये किलो आंबे इकले. हा ते सगळं खोटं आहे वाटते. हो ते आम्हाला जायचं म्हणून आम्ही खोटं सांगितलं. पण तसे आमच्या गावात आले तुम्ही तर आंबे विकले जाते ना. तुम्हाला माहिती आहे आमचं गाव कसं आहे. ते आंबे 100% विकले जाते. काय टेन्शन नका घेऊ. तसं काही नाही याच्या गावात गेल्यावर तर आंबे विकले जाईलच आपले. पण हे आपल्याला खोटं बोलून निवड राहील ना. हे खोटं बोलते म्हटलं हे कुठच्या तराला जाईल काही सांगता येत नाही. याचा भरोसा नाही ना. याच्यासोबत गेलं तर का रात्रीचं काहीतरी नाही मदत गेम करा तर उद्या येतो म्हणून सांगा लागलेले. तसं मी काही येले घाबरत नाही. पण याच्यासोबत उचापत्या करत कोण बसल. शिवलाल मी काय म्हणतो आता सोयऱ्याच गाव झाला ना आपल्याला का तुमचं. आता बा उशिरा पाशिरा येणं बरोबर नाही तुमच्या गावात. कसं आहे माहिती का उशीर झाला तर मग ती भाजी आणखी मला जेवून जा. हा तेल बिल का पेच पडते ना. जाऊ दे मी उद्या येतो बा. उद्या सकाळीच येईल मस्त दिवसभर आंबे विकतात मला काही टेन्शन नाही. याने पचका केला. कसे जात होतो याच्या कटल्यात घरी. का राजू मामा तुम्हाला आम्ही आपलं समजतो. हा तुमची मदत करतो म्हटलं एवढं भरू लागतो. हा तरी म्हणता तुम्ही येत नाही. हा किती वेळ गेला आमचा इथं आता. हा आता लोक तर आम्ही घरी गेलो असतो. लहानण्यासारखी चोर तर चोर आणि शिरचोर बी. अबे मग तुम्हाला थांबा कोण म्हटलं. हा तुम्हीच तर मागायला लागू राहिले माया. हा आमच्या गावात चला आमच्या गावात चला. आम्ही काय कुठे विकू शकतो आंबे. आम्हाला काय व्यापारी माणूस आम्ही. चला म्हटलं बा सोयऱ्याच्या गावची माणसं आहे म्हणून मी प्रेमान बोलून राहिलो. हा तुम्ही जर मागितले असते तर पैसे दिले असते तुम्हाला तिकीट आले सगळं सोय व्यवस्था केली असते तुमची. हा तुम्ही तर उलट मला बोलता. जा आता देत नाही पैसे देत नाही. जा तुम्हाला काय करायचं करा जा तुम्ही. का राजू शिवलाल भाऊ. हा कुठं काय बी राजू तुम्ही दिमाग लावता. कसं प्रेमाने पैसे घेता आले असते त्याजवळून आणि जाता आलं असतं घरी. घरी एकदा गेलं की गेलं. जाऊ दे ना बाबण्या. त्या मामाच्या मागं लागतं का ते माहित नाही का तुला मामा कसा आहे ते. सांगा आता शिवलाल भाऊले. आतापर्यंत हेच त्याच्या घोड्या काढून राहिले होते. आता मग त्याच्या माग काय लागतं. शिवलाल भाऊ चला मग आता बस स्टँड मध्येच का लागतं आपल्या रात्र. काशा कसं आहे माहिती का. हे मामा उद्या सकाळी जातेच आंबे विकाले. हा तिथं जर गेला सगळ्यात सांगाल ना आपली इज्जत घालवाल ना सगळी. हे म्हणून त्याच्या आधी आपल्याला गावात जावं लागते भाऊ. आता दवाखान्यात नाटक करणं हो का काही हो काही करायचं पण गावात जायचं. मग एकदा गावात गेलं की मग येऊ दे ना मामाला. या मामाचं दाखवतो ना मी याले बी काय आहे ते. हो मामाचं जाऊ द्या पण पहिले गावात जायचं पाहू ना. आता काही नाही सरळ तिकडे दवाखान्याजवळ चला. हा तिथे गेल्यावर काय करायचं काय नाही ते सगळं मी तुम्हाला तिकडे गेलं की सांगतो. पैशाचा बंदोबस्त लावायचा आणि घरी जायचं आपल्याला. काय टेन्शन नको घेऊ चला. बापरेला का हे तर शिवल्या होय. हा हे तर काल हॉस्पिटलमध्ये होतं ना. उई करत जाय ना. उठाही नाही ना हालताही नाही ना. आणि हे आता उभा आहे टनटन. अरे शिवलाल कधी आला रे घरी. हा तब्येत गिबेत काय म्हणते तुझी. मला काय झडप झालं होतं म्हणा. फक्त पैसे काढपर्यंत नाटक केलं माहिती. आता एखादी बुड्याला माहित नाही पडू द्या लागल तसं नाटक करायला लागलं आणखी. काय चोकन दिला अबाजी तब्येत जमली नाही बा आणखी. पण काय जरा जरा उभं राहून पाहा लागते. काय कंबर दुखते राजो.
हा ते जाऊ दे, पण काढले का ट्रेचरवर तुले का ते हालता येईना ना तुले? लय विवळ जाणार का? आज तर काय तंटन झाला ना, एकदम बरं झालं ना. सगळी तुमचीच कृपा आहे. हा तुम्ही ते गाववाल्याला बोलून सगळे पैसे गिसे पाठवले. हा सगळं माय व्यवस्थित विलास झाला म्हणून बरं झालं. हा नाही तर काही खरं नव्हतं ना माय. काय करणार बुवा, नाहीला जाण पाठवले बा पैसे. हा नाही तर तुला काही बरं वाईट झालं असतं तुझं तर आमच्यावर आलं असतं ना खापर. नाही रे, शेवटी गावाल्याला मदत करणारच ना. तुला मरतील का लगे? हा बरं झालं ना, तू टकाटक झाला. आता टर्नमन हो बरं तू चांगला. बिलाल भाऊ आलो बा एकदाच गावात आपण. तुमची आयडिया बाकी एक नंबर होती. हा आपले पैसे बी वसूल झाले ना सगळे. अबे काश्या येरी का सोडतो का यायला आपण? हा येईन किती काही चाल केली तरी आपण त्याच्यावर चाव ना भाऊ. हो ते बरोबर आहे, पण तुम्ही जास्त फिरू नका ना बाहेर. हा गावाला शेकील बरं. हा म्हणाल हे कालच एवढा बिमार होता म्हणाल, आणि काय की कसं काय टनटन झाला. अबे जाऊ दे ना, आता काय टेन्शन घ्यायचं आहे? आता गावात आलो आपण, आपल्याला पैसे भेटले, आता काय टेन्शन आहे? हा यायचा विचार केला तर मग आपल्याला घराच्या बाहेर नाही निघता येणार. मग घरात राहू का रे? हा तसं नाही, पण ते कंदील आबाजीने जर पाहिलं तर मग ते काय म्हणतील, काल राजा म्हणाल हे म्हणाल एवढा बिमार होता, आज टनटन कसा काय झाला. अबे सकाळी चालते कंदील आबाजी, घराजवळ आलते ना, मला पाहिले की म्हणे म्हणे कसं काय टनटन झाला. म्हटलं हो टनटन नाही झालो, आणखी बा हातपाय दुखते रे, कंबर दुखते म्हटलं, पण काय टनटन व्हा लागते. जरसा मोठेपणा देऊन दिला त्याला म्हटलं काय राजो तुम्ही होते म्हणून वाचलो राजो मी, नाही तर म्हटलं माय काही खरं नव्हतं. हा तुम्ही राजो गाववाल्याला बोलून पैसे गिसे पाठवले एवढे म्हणून बरं झालं. त्याचे एक बारीक म्हणे आहे, बाकीचं काय टेन्शन घ्यायचं आपल्याला, बाकीचं काही घेणं नाही. चला लोणच्याचे आंबेवाले, आंबे घ्या आंबे. बबन्या हे मामाची भाषा आली तर आंबी काले. हा मामा आला का? मामा आला असल, याले दुकान दिलं असेल लावून, गेला असेल भाजीची इथं चहा घे प्याले. बोलला होता ना उद्या येतो म्हणून. हो ते बरोबर आहे, पण त्याने का आपल्याला काय येऊ दिलं का ते? हा आपल्यासोबत चाला म्हटलं ना, काल रात्री आला असता जमला नसता का? हा आपल्याला उलट सुलट बोलला ते. थांब याचं काढू रे आपण, सरपंचाला सांगून त्याचं दुकानच उचलालो आपण. बरं त्या भाच्याला विचारू मामा कुठे ते. घ्या भाऊ 60 रुपये किलो आंबे फक्त. हा 60 रुपये किलो लोणच्याचे आंबे, एक नंबर आंबे. लोणचं करा का साखर आंबा करा, हा नाही तर उशिरा करा, कायले बी जमते, एक नंबर आंबा आहे. देऊ का भाऊ, देऊ का? हो ते आंब्याचं नंतर, पण पहिले मला सांग तुला इथं बसाच कोण सांगितलं रे? बसाच कोण सांगितलं तुम्हाला इथं? मामाने दिलं बा लावून आम्हाला दुकान. मामाने सांगितलं आम्हाला इथं. कुठे आहे मामा, कुठे आहे? मामाने ते तिकडे बस स्टँडवर लावलं दुकान, आणि एक आम्हाला इकडे दिलं लावून. पण मामानं दुसरं दुकान लावलं म्हणते. हा याचं आपण काम काढू रे. एक मिनिट थांबा. अबे टेन्शन काय घेता मग, लावा ना दुकान लावा ना. आपल्याला काय आपलेच माणसं का तुम्ही? हा बयाच म्हटलं का तुला कोण कोण लावलं तर तुम्ही घाबरले. हा घाबरू नका, लावा. इका आंबी का मी येतो जरा तिकडे येऊन देतो, मामाची कोण येतो जाऊन. हो का, मला वाटलं बा तुम्ही म्हटलं रागातच बोलू राहिले का. बरं बरं ठीक आहे इकतो आम्ही आता आंबे. अच्छा उधार नका देऊ कोणाले. उधार नका देऊ म्हणून सांगितलं मला, मामानं पहिलेच सांगितलं. ठीक आहे इका मग मी येतो आता तिकडे, मामाला भेटून येतो. पण तिकडे चाल. पण काशा मामाने तिकडे दुकान लावलं म्हणते रे, भाच्याने इकडे लावलं. हा या दोन दुकानात आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे बरोबर. हो पण जाऊ दे ना, आता आपलं आलो ना आपण गावात, आता काय करतं, जाऊ दे ना, मामाचं काय घेणं नाही आपल्याला. असं नाही रे, पण या मामाचं पालन नाही का तो काल? हा काल काय उलट सुलट बोलला ते आपल्याला. हा त्यात नाही म्हणे पैसे जा म्हणे, कुठे कुठून जा, कसे करा. हा नाही तर रात्रभर इथंच राहा. हो ते बरोबर आहे, पण आता काय करशील काय तू? मी सांगतो तसं कर फक्त तू. हा काय करायचं नेमकं? काम काय करायचं काय नाही ते मी तुला दुसऱ्या भागात सांगतो बरोबर. आजाबा शिवलाल भाऊ, हा मामापासून बरोबर बचावून राहा बरं. हा नाही तर त्याने मागच्या वेळेस कसा झटका गेला आपल्याला. हो ना, त्याचाही बदला काढायचा आहे मले. हा सगळा एकदाच काढतो मी, ते थांब ना. मामाचं नुकसान करायचं म्हणजे करायचं. बरं ठीक आहे, पाहू आता उद्या काय होते ते. बरं चला मंडळी, पाहू आपण आता उद्या काय होते ते. कारण आता कसं आहे माहिती आहे का, मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे जरासा व्हिडिओ जरा जास्त मोठा बनवण्यात येऊन राहिला. हा 2-4 दिवसानंतर मग होईल आपला रेग्युलर. तसं तुमच्या सगळ्याचं प्रेम आहे, त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि कमेंट करून कसा वाटला तेही सांगा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन देणारे सीमाताई, राहुल भाऊ कांबळे, सुभाष साहेब यवतमाळ, अनंता भाऊ, प्रवीण सहस्त्रबुद्धे तळेगाव, त्यानंतर पवन कदम, त्रिशा गौरव ठाकरे, प्रभाकर भाऊ तासकर, कुणाल भाऊ मोडक, राजेश भाऊ सुर्वे, प्रभाकर भाऊ पाकरे, सोहम साधू मनवर, त्याचबरोबर साहिल बोबडे, या सर्वांचे मनापासून आभार. तसेच व्हिडिओला लाईक करून सपोर्ट करणाऱ्या तुमच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.